नमस्कार. हे बघा मक पाणी आमच्या लाईट गेली आहे. एवढं 3 दिवस झालं एवढंच सारखं भिजतंय बघा. 2 सारं भिजलं का लाईट जाते. त्यामुळं 3 दिवस झालं एवढंच रान भिजतंय. आहे का बघा 1 2 3 4 5 5 6 वप भिजतात. अजून 3 4 सारं राहिलेत भिजायचं आपलं. म्हटलं घरी पाणी नाही म्हणून कपडे पण धुयाला घरी हित आणलेत मळ्यात. मी इथं मळ्यात पोचली तर पाणी लाईट गेली का फीज गेली काय माहीत, ती पण माहीत नाही. चला आता जरा बसतेस, लाईट गेली म्हटल्यावर. तर बघा ही काय आपलं रान नाही मागचं, इकडं आपलं रान आहे बघा. मग काही सगळी खाली बागपर्यंत. काय ऊन तर लय पडतंय, उन्हानं डोळं उघडनात एवढं ऊन पडतंय. एरिया लावून ठेवलाय परवा दिवशीच. आता एकच सारा राहिलाय तेवढा. परवा दिवशी पूर्ण रानाला एरिया लावला. परत खुरपून घेतली 2-3 सारं कडचं होतं तेवढं. मधलं राहिलेत म्हणलं फळ परत त्यातलं येताना नव्हतं म्हणून खुरप नाही म्हणलं, परत पाणी देऊन खुरपायचं म्हणून राहिलं. तर ती कडचं कसं कडला लेतन होतं बांधायला ही ती, त्यामुळं खुरापला आणि एरिया लावून घेतला. एरिया लावला तसं 2च सारं भिजलं त्या दिवशी. काल पण 2च सारं भिजलं आणि आज बी एकच भिजतोय तर लाईट गेली. तर दिवसात लाईटीचं हे असं प्रॉब्लेम असते. तर संध्याकाळी लाईट जात नाही त्या, पण संध्याकाळचं रात्रीचं आता थंडीचा दिवस असल्यामुळं थंडी बिंडी आहेच की, भ्या आहेच की. रात्रीचं लाईट चालू करायचं म्हणल्यावर भ्या सगळी कोण भ्यायचं आहे आपल्याला. तर कपडे मी धुयाला घेऊन आले हाऊसनं मळ्यात, कारण घरी पाणी नाही म्हणून. पण त्याच्यावर घरच्यावरचं हिथं झालं माझं. आता पाणी हिथं पण नाही आणि घरी पण नाही. हिथं माघारी राहिल्यावर घरी तर कुठं पाणी, घरी पण पाणी नाही. लाईटीचं प्रॉब्लेम असल्यामुळं घरी पण पाणी काढायला आलं नाही. त्यामुळं आता मलाच कोडं पडलंय कुठं कपडे धुवा म्हणून. यांना जेवण घेऊन आली ती बघा. मी घरी जेवण करून सगळं घरचं आवरून चित्राबांना पाणी दावून आली. म्हणलं ह्यांचा हेलपाटा होण्यापेक्षा आपलं म्हणलं यांना पण डबा घेऊन जावं म्हणून ह्यांना जेवण घेऊन आली. ते जेवायला पाणी नाही आता ह्यांना. आता पाणी जेव्हा येईल तेव्हा ह्यांनी जेवायचं. काय इकडे बसलेत कसं पाणीच प्यायला नाही तर होय. म्हणून सोबत कायम बाटली असावी पाण्याची. पाण्याची नाही काचाची. काचाची बिस्लरीची आणायची. ते बिस्लरीच्या बाटलीचं एक हे असतं बघा. बाटली कोणी घेतलं म्हणणार शेतकरी बिस्लरीत पाणी पितोय, पण ते तसं नसतंय. कवा तर कुठं जाताना घेतलेली असती बाटली पाणी प्यायला. मग ती बाटली घरी आणायची, आपली मळ्यात लागते म्हणून पाणी प्यायला. ती माणसांची समजूत काय आहे की बिस्लरीचं पाणी पितंय, हातात बाटली दिसली का बिस्लरीची. तसं नसतंय, दिसतं तसं नसतं हो. त्यामुळं तसं काय म्हणत जाऊ नका. कमेंटमध्ये येतं जरा बिस्लरीतलं पाणी पिता का तुम्ही, हे तसं नसतंय. ती कुठं तर जाताना घेतलेली असती बाटली पाणी प्यायला, संपल्यावर पाणी ही म्हणा. उन्हानं कसं होतंय, डोळं ऊन येतंय तोंडावर सगळं. तर आता आहे तर थंडीचं दिवस सगळं. बघा मित्रांनो, ही जी आहे ना कापड शिवाय चालू होती, चुकी शिवती त्या पाय आहे ना शिवत आहे. माघारी येते का आहे का ना शिवाय टाकाय माघार येते, कपडे घेऊन माघार येत नाही. ती चुकी शिवली ती म्हणून काय तर बोलत जाऊ ना. अगं आपलं कालचं काम तर राहिलं आता. कालचं काम कुठं कशाच काम, शेवग्याच ती वरचं बांधायचं राहिले का ना. 17 कामं केली ना असं असतंय. एक ते एक काम कोणचं तर करावं. एक तर नुसती शेती तर करावं नाही, नुसती मिशीन तर बघावं. हाय का मिस्त्री एवढं घर येणार नको हाय गे, तुमच्यामुळे येत नाही. का तुम्ही सारखं मळ्यातच काम लावताय मला. तर ते शिवाय टाइम नाही रातचं शिवते. दिवसा बायका येते त्या शिवायला टाकायला, मी घरी नसती. मग कसे शिवायला मिळणार. बरं हाय तर आलेली तर ती व्यवस्थित शिव. वाकडा तिकडं टिपा मार नको, सरळ टिपा मार. का काय ह्याला वाकडे टिप असते आहे का नाही.
आता काय बोलू मला काय कळलं तुम्हाला डाऊट आहे का मी चांगली शिवत नाही असा हा मग शिवायचं बंद करते माझं पण दुसरीकडे टाकते पैसे आपलं निवांत पैसे तुम्ही द्यायचं आणि मी शिवून घेऊन येते माझं बी चांगलं शिवत नसेल मी हा हे ब्लाऊज आहे ना माघारी आला डबल. अहो ती खराब झाले त्या म्हणून टाचाय दिलाय त्यांनी. ते पण खराब झाले ते ती नाही ती स्वतः खराब झाले तब्येतीनं लुकड्या झाले त्यामुळे त्यांनी टाचाय आणलाय नवीन चेस माघारी आणलाय जुना छार झालाय. मला वाटलं आहे ना दोरा बिरा खराब झाला काय वाटेल व एखाद्याच्या कलेवर डाऊन घ्यायला लई सोपं आहे स्वतः जर शिवाय बसला नाही तर मग कळल काय असतं ती डॉक्टर आणि आमच्यात काय फरक नाही माहित आहे. बरं माझी बी गरज लागती हो 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 ह्या पॅन्डलला ह्या मोटरला ही गरज लागती मशनीला नीट करावे पैसे देऊन नीट करून आणि नाक पाडील मग मला दे पैसे मी नीट करतो. तुम्ही असं टाकताय ना टाकताय लगे हे नाही लगे अंगाला आणताय मी म्हणजे लई टॅलेंट. कॉपर रोटर मोटर एकदम ओरिजिनल आहे बघी. असू दे माझीच आहे असू दे है ना ती नसती बिघडत तुमचं मन ह्याच्यात आहे बिघडावं म्हणून पण बिघडत नसते. मी म्हणलं आज फवाराला नळीवड लागायला इच्छिल माग यायच लागलेली की तुम्ही चाला घरी लगेन फोन बी केला नाही ये म्हणून नळी ओढू लागायला की काय होय मला वाटलं तेवढं थोडं राहिलं होतं ती मारायचं असं म्हणून तुम्ही केला तर तुम्ही काय फुटबाग मारत बसला फवार. मग काय ती मारलं परत सगळी मारली की तेव्हा उशीर झाला पाणी भरलं लाईट आलेलं फेस डिपीत बसवली होय मग असू द्या तास झालंय म्हणले आता तुम्ही आता कोणीकडे जाता. मी आता मलचिम काय आणा चालली वांग्याची रोपं बघायला. बरं मग मी जर ती मळ्यात शेळीला घेऊन येते थोडीशी आणि शेळीला घेऊन ती मधल्या कॉक बंद करायचा आणि सामान मरचा कॉक चालू करायचा. मधला कुठला लिंबा बसला ती मधला एकदम डबऱ्यातला लिंबा बसला खालचा ते हा तिथलंच ना कुठं कळलं की लालबाजाकडचा हां तिथला मग बंद करून समाधी पुढचं चालू करू चालू करायचं अगोदर आहे सामान मोर चालू करायचा मग ते कला खालचं बंद करायचं जायचं. किती वाजता माहीत आहे करेक्ट 2 वाजता किंवा 1:30 वाजता 2 ते 1:30च्या दरम्यान. तोपर्यंत आहे ना तुझं बाकीचं काम करून घे. बाकीचं काम लय मला सणासुदीचं मस्त शिवायची ती कपडे पण तुम्ही काम सांगाय ढिलं पडू नका मला. कशाच का आता काय मळ्यात जायचं म्हणलं काय 4-5 वाजेपर्यंत माघारी येते का 2 हो शिळ तोपर्यंत काय घालायचं शेळी घेऊन जाणार ह्यात पडत 2 करायचं त्याला का शिळ टाकत परत माघारी घेतलं चल शेळी घेऊन जाणार एक बांधाला बसून हिंडवणार खाऊ देणार फुगवणार. ती ओळ आहे ना तेवढी कंप्लीट कर मी वरून असं गावात नेहरी येतो गाडी वाटलीस तर शेवगे बसली तिथली कुसळ लय येते हातमुशी घालून जाईल हात मोज्यात बी कुसळ बसले ती सगळं कुसळ जायते तिथं. माझं तर म्हणणं नाही ते पूर्ण बांधच साफ करून टाका नाही हे नाही कर चल चल वर का मग